नाही नको मला. निको उगाच कोणाचं काही ऐकून घेत नाही, उत्तर देते ती, पण हो ती विनाकारण कोणाचा अपमान नाही करणार. खूप इमोशनल आहे माझी निकी, लहान आहे ना, मला माहिती आहे हे सगळं ना तिने खूप मनाला लावून घेतलं असणार आहे. खूप रडली असेल माझी निकू. समीर, मी शपथ सांगते, ती इथे पैसे कमवायला आली नव्हती. मॅडम हा ती फक्त तिच्या तिला मदत करण्यासाठी इथे आली होती आणि आपणच तिला बोलावून घेतलं होतं ना. ती काय तिच्या मनाने आली नव्हती. त्या बिचारीने आपल्याला इतकी मदत केली आणि त्या बदल्यात तिला काय मिळालं मी कल्पनाही नाही करू शकत की त्या अपमानानंतर 2-3 दिवस निकीची काय अवस्था असेल. खूप खूप रडली असेल होती. एरवी ना सगळं सांगते मला निकी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला फोन करते, पण यावेळेस इतकी मोठी गोष्ट घडली आणि तिने फोनही नाही केला मला. ती रागवली असेल का माझ्यावर? हा नाही, रागवणारच ना, माझ्यामुळेच घडलं नाही सगळं. ती शांत व्हा तुम्ही, आधी शांत व्हा बरं. बाबांमुळे आणि निकूमुळे माझं माहेर टिकून आहे हो सर. ते पण माझ्यावर रागवले तर मी काय करू? असं काही नाही होणार आहे अर्पिता मॅडम, असं काही होणार नाहीये. तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही निकीला फोन करा. हे घ्या, फोन करा, बोला तिच्याशी. काय निकी, या गोळ्या घे. मुलगा फोन उचलत नाहीये. नचिकेतला फोन करताय? नाही उचलणार तो, नका करू. आई दीचा कॉल. आता ही नतदर्शकाला फोन करते. आता कुठला अपशकून बघायचा राहिलाय. हाय दी, बोल ना. निकू सॉरी, मी इथे नसताना जे घडलं. दी तू तू का उगाच, तुझी काय चूक आहे जे झालं त्यात. तू नको ना सॉरी म्हणूस प्लीज. निकू, आता येशील का मला भेटायला प्लीज? आता खरंच पॉसिबल नाहीये दी. रागवलेस का माझ्यावर बाळा? नाही नाही दी, तू ऑलरेडी घरात इतकं सगळं सुरू आहे की. इतकं काही म्हणजे काय झालंय? नाही नाही अगं अगं काही नाही, जाऊ दे ना. तू तू कशी आहेस? तब्येत ठीक आहे ना तुझी? आणि कधी आलात तुम्ही? हा निकू, तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग काय झालंय? दी, सगळाच प्रॉब्लेम झाला यार. आपली चाळ रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, पण त्यात आपल्याला घर नाही मिळणार आहे. आणि या सगळ्याला कारण तो विराज कामत आहे. बाबा आणि वहिनी लॉयरला सुद्धा भेटले. ते आपली केस लढणार होते, ते पॉझिटिव्ह होते आपल्या केस बाबतीत. पण त्या विराजनी त्या लॉयरला सुद्धा विकत घेतलं. स्टील होप्स होत्या. आपले घराचे पेपर्स दाखवून आपण कुठलीही केस इझिली जिंकू शकलो असतो. पण दादा दादा काय काय झालं दादाला? दीप
दादा कोणाला काही न सांगता घराचे पेपर्स घेऊन गेला कोणाला तरी दाखवायला, आणि रस्त्यात गुंडांनी ते पेपर्स चोरी केले.